आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। चंद्रशेखर बावनकुळेंसोबत 1 तास चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याचं बोललं जात आहे। यावेळी त्यांनी रवी राणांवर घणाघाती टीका केली आहे। भाजप नक्की अमरावती लोकसभेचं तिकीट देण्यावर विचार करेल असंही ते म्हणाले। एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर भेटीगाठी आणि चर्चेतून अमरावतीचा तिढा अजूनही कायम असल्याचं चित्र आहे। त्याची मुदत ऑलरेडी संपून जवळजवळ 1 आठवडा व्हायला आला आहे आणि त्यामुळे कधीही तो निकाल लागू शकतो आणि सगळ्या देशातल्या जनतेला माहिती आहे की तो निकाल हा नक्कीच त्यांच्या विरोधामध्ये जाईल, कारण जे सर्टिफिकेट होते ते सगळे बोगस आहेत आणि त्यामुळे मग नक्कीच भारतीय जनता पार्टीला आणि फक्त जात प्रमाणपत्र हा विषय बाजूला जरी ठेवला तरीसुद्धा या ठिकाणचे सर्वपक्षीय नेते, भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे सर्व नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असल्यामुळे मला वाटतं भारतीय जनता पार्टी नक्की त्या पद्धतीने विचार करून तिकिटाचा निर्णय घेईल। यांना निवडणुका लढायच्या आहेत की नाही हीच नीती आजपर्यंत रवी राणा आणि त्यांची धर्मपत्नी ह्यावरून जनतेने लक्षात घेण्याची गरज आहे। आजही ते धमकावत आहेत। निवडणुकीला त्यांना सामोरं जायचं आहे। सर्व पक्षांना आपण कुठेतरी एकत्र घेतलं पाहिजे, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवलं पाहिजे, पाठीवर हात फिरवलं पाहिजे, त्यांच्याशी संबंध सुद्धा चांगले केले पाहिजे। परंतु आजही यांची गुर्मी आणि मस्ती पैशाची जात नाही आहे। आजही हे या भावनेने की बाबा आम्ही तुम्हाला विकत घेतलं किंवा विकत घेऊ आणि तुम्ही आमच्या स्टेजवर दिसाल, हे जे धमकीचं जो सत्र आहे हे मला वाटतं अतिशय बालिशपणा, अतिशय इमॅच्युरिटी राजकारणातली आणि आतताईपणा आणि स्वतःला ग्रेट समजण्याची जी ही वृत्ती आहे हीच यांना घातक ठरणार आहे आणि हीच यांना मारक ठरणार आहे।